संधी नसते, अंपायर्सना चूक करण्याची अजिबात संधी नसते, कारण त्यांचं थोडंही फोकस इकडे तिकडे झालं तर मॅच अगदी खोळंबावू शकतो त्या मॅचचा. सध्या तरी आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच जी आर्टिफिशियल लाईट्स आहेत त्यांना बंद करण्याची वेळ आली आहे. सूर्यप्रकाश आलाय आणि बघूया आजच्या या सूर्यात अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघा. तेवढी बॉडी वॉर्मड अप नसणार आहे. इट विल नॉट बी दॅट इझी फॉर द बॅट्समॅन टू हिट बाउंड्रीज अँड सिक्सेस बिकॉज इट्स अर्ली मॉर्निंग. बऱ्याच वेळेला त्याच ठिकाणी बसून राहिलेत आणि सरळ फलंदाजीला जाणं क्षेत्ररक्षकांना झालं तितकं सोपं नसणार आहे. पंचांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत तोच फोकस, तोच अटेन्शन. त्यांना एकही मिनिट नसतो की ज्यात त्यांनी रिलॅक्स व्हायचं असतं. फॅन्टॅस्टिक वर्क सर. प्रज्वल अतिशय अप्रतिम गोलंदाज. मात्र या छोट्याशा मैदानात चांगल्या खेळपट्टीवर गोलंदाजांचं आज कर्दन का ठरलाय. व्हॉट अ शॉट. आणि हे सध्या झालं चांगल्या चेंडूवर मारलेला एक मोठा प्रहार. पहिला षटकार. ओ हा फलंदाज सुरुवातीपासून चमकतोय. तितकासा व्यवस्थित कनेक्ट झालेला नाहीये. चेंडू वन बाउन्स निघून जाईल. 4 धावांकरता क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना विनंती आहे, थोडा संधी जरी राहिली असेल तर त्यांना चेंडू ती ठेवायला हरकत. खूप लांब होता तो चेंडू, किंबहुना हातात आला नसता. धावसंख्या झाली आहे ती आता 11. सुरेख फटका. व्हॉट अ शॉट इनटू द कव्हर्स. फॅन्टॅस्टिक सिक्सर. टीम सुमधुर संगीत आणि सध्या पूर्ण रात्रभर मेहनत करून प्रत्येकाचं मनोरंजन केलंय. अगदी मनापासून आभार. स्ट्राइक वर अतिशय अप्रतिम फटका. स्क्वेअर कट आउट ऑफ द पार्क.
यस ॲडव्होकेट रोहित भोईर यांची टीम चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल, कारण अतिशय जबरदस्त दोन फलंदाज की जे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. आणि खरं तर एखादा फलंदाज घातक त्यावेळी ठरतो ज्यावेळी तो आक्रमक असतो, त्याच्याकडे एक मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता असते, पण तो विस्फोटक त्याच वेळेला होतो की त्याच्याकडे जर चांगली टेक्निक पण त्याच्यासोबत असेल. म्हणजे जर चांगला तंत्रशुद्ध फलंदाज आणि तो आक्रमक असेल तर तो खूप विस्फोटक बनतो. एखादा फलंदाज सचिन सारखा, विराट सारखा, ज्यांच्याकडे चांगलं तंत्र देखील आहे आणि ते विस्फोटक देखील आहेत, म्हणूनच ते घातक ठरतात. नुसत्याच टेक्निकनी काय होणार नाही, नुसताच आक्रमकांनी काय होणार नाही. जर तुमच्याकडे चांगली टेक्निक असेल आणि जर तुम्ही विस्फोटक फलंदाजी करू शकताय तर तुम्हाला तोड नाही. आणि त्याच फलंदाजांना अगदी ते दहशत निर्माण करतात समोरच्या संघाच्या गोलंदाजांमध्ये. सध्या तरी दहशत निर्माण केली निखिलनी, वन ऑफ द टॉप प्लेयर्स. मी घरी गेल्यानंतर, मुंबईला गेल्यानंतर निखिलची फलंदाजी मात्र निश्चित लक्षात राहील. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे पहिल्या मॅच पासून या फलंदाजांनी. समोर असणार आहेत किशोर, तितकेच अनुभवी, तितकेच फोकस आणि तितकेच विस्फोटक फलंदाज. दुसरं षटक घेऊन येतील ते सुजल, अतिशय चांगला गोलंदाज, बेस्ट वर्सेस बेस्ट, खूप महत्वाचं षटक घेऊन येईल. डॅमेज कंट्रोल टाइम आहे सध्या तरी. सुरेख कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, थोडासा चेंडू खाली राहतोय, दोन्ही एंडनी फलंदाजी होते, त्याचमुळे चेंडू आता थोडासा रात्रभर ती खेळपट्टी जर वापरली गेली असेल, काही एक स्पॉट्स होतील की जिथे फलंदाजांना थोडीशी अडचण होईल, गोलंदाजांना थोडीशी मदत मिळेल. इतक्या छोट्या ग्राउंडवर त्यांना ती मदत मिळणं अपेक्षित असते. डॉट डिलिव्हरी टू स्टार्ट सुजल. चेंडू कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न, मात्र तो चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. Fantastic effort that was, brilliantly hit. Down the leg side, umpire declares it as a wide. या वाईडनी संघाची धावसंख्या 1 नी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 30 वर. अगदी सुसाट सुटली आहे ही गाडी. या दोन्ही बाजूनी प्रहार होते, दोन्ही फलंदाजांनी 2-2 षटकार मारलेत. किशोर आणि निखिल दोन्ही बाजूनी विस्फोटक फलंदाजी. एकापासून वाचाल तर दुसरा तुम्हाला चौकार षटकार ठोकेल. एक से बचोगे तो दूसरे से पिटोगे. दोन जबरदस्त फलंदाज, सलामीचे फलंदाज. समोर अतिशय चांगला होतकरू, जबरदस्त तरुण गोलंदाज सुजल. एज अँड टेकन, फॅन्टॅस्टिक बॉलिंग वाइड ऑफ द क्रीज. एक महत्वाची विकेट घेतोय सुजल. मेक्स अ कमबॅक. डीजे लेट्स हॅव सम म्युझिक मॅन. हार्ट ब्रेकिंग मोमेंट असतात, काय वेळ हार्ट वॉर्मिंग असतात. एखादा संघ जल्लोष साजरा करत असतो, दुसऱ्या संघाला तो विकेट घालवण्याचा शौक असतो. मात्र इमोशन्स वर खाली होत राहतील. खूप महत्वाची मॅच आहे. पूर्ण वर्षभर या स्पर्धेसाठी थांबतो. ऑक्शन पासून स्पर्धेपर्यंत, युनिफॉर्म पासून परफॉर्मन्स पर्यंत प्रत्येक गोष्टीत या सगळ्यांचं स्वारस्य असतं. बघूया कोणता संघ या स्पर्धेत अजूनही जिवंत राहील. पहिल्या चेंडूवर खूप उंच मारलाय, चेंडू खूप उंच जाईल आणि पहिल्या चेंडूवर षटकार. एक चांगला चेंडू, एक चांगला फटका. फलंदाज गोलंदाजांमध्ये चाललेले हे द्वंद्व. हाय स्कोरिंग मॅच, 36 धावा झालेत आतापर्यंत. सुरेख कमबॅक करतोय तो सुजल. मात्र प्रहार होतोय, दोन्ही बाजूनी प्रहार होतोय. थोडंसं वाटलं होतं की किशोर गेल्यानंतर थोडंसं त्यांना काहीतरी संधी मिळेल,
निर्धाव चेंडू टाकण्याची, मात्र नवीन फलंदाज आलाय त्यांनी देखील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. स्ट्राईकवर येतोय तो अतिशय अप्रतिम डावखुरा फलंदाज की ज्याची फलंदाजी किंबहुना सगळ्यात टॉप स्कोरर्स पैकी हा खेळाडू असेल. निखिल पाटील स्ट्राईकवर असतील. थोडासा अधिकचा वेळ घेत आहे, मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे. चांगला आहे, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. शेवटची मॅच आहे, असा उशीर झालाच आहे आता. Oh, what a shot! This is a class player on show. अप्रतिम फटका ओव्हर लॉंग ऑफ. दोन षटकांमध्ये 6 षटकार लागलेत. 2 ओव्हर्स मध्ये, पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 6 षटकार, त्यापैकी 3 षटकार निखिल पाटीलनी, 2 किशोर पाटीलनी आणि 1 हेमंत पाटीलनी. पाटील पॉवर ॲट इट्स बेस्ट. सध्या तरी पॉवर पेक्षा त्यांची टेक्निक बघा, टायमिंग बघा आणि खेळण्याची शैली बघा. प्रत्येक चेंडू खेचून मिड विकेटला शफल होऊन मारत नाहीयेत, स्वीप मारत नाहीयेत, शफल होऊन आउटसाइड द ऑफ स्टंप येऊन मारत नाहीयेत. जसा चेंडू तसा समाचार घेत आहेत. आणि चांगल्या तंत्राने देखील, सरळ बॅटनी देखील धावा कशा करायच्या आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन पाटील. फॅन्टॅस्टिक प्लेयर. कमी बोलतो पण त्याची बॅट जास्त बोलते. अंडर एज निर्धाव चेंडू, पहिला चेंडू. येस, स्लोवर बॉल. हे खूप वेळा निर्धाव चेंडू देऊन मॅच जिंकून देण्यासाठी जबाबदार राहिलेत. गोलंदाजी मध्ये आतापर्यंत फक्त 2 डॉट डिलिव्हरीज आलेत. 3, 1 विकेट गेले आणि 2 डॉट डिलिव्हरीज. अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद करतोय. सुरेख गोलंदाजी, दुसरा विकेट जाईल. येणारा फलंदाज राजेश आणखीन एक जबरदस्त बॅट्समन, पण सुरेख गोलंदाजी केली आहे बघा. राऊंड द विकेट गोलंदाजी करणे एक विशेष शैली असते, खूप वेगळी कला लागते त्याला, कारण त्या अँगलनी गोलंदाजी करणं खूप कठीण असतं आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं, योग्य लेंथवर गोलंदाजी करणं. सुरेख पहिले 2 चेंडू टाकलेत, लेंथ योग्य, वेग योग्य आणि चांगले रिझल्ट देखील त्यांना मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सलगचे 3 निर्धाव चेंडू टाकलाय. सुरेख कमबॅक केलाय. अनदर विकेट डाऊन. वाटतं की बॅटिंग खूप सोपी झालेली आहे, आपण सहज प्रहार करू शकू. तितकं सोपं होत नाहीये, कारण नवीन फलंदाज आल्यानंतर त्याला वेगळ्या शैलीने फलंदाजी करावी लागते. सध्या तरी बंद पिंजऱ्यात असलेल्या वाघासारखीच
परिस्थिती झाली ती निखिलची. कारण जर तुम्ही चांगली फलंदाजी करत असाल, आजच्या दिवसातील सगळ्यात चांगल्या शॉट्स पैकी एक शॉट त्यांनी मारला होता तो लॉंग ऑफच्या दिशेने, आणि नंतर त्याला स्ट्राईक न मिळणं म्हणजे खरं तर खूप मोठा गुन्हा आहे. तो स्ट्राईकवर जितक्या लवकर येईल, चौकार षटकार जितके लागतील, सध्या तरी डॅमेज कंट्रोल करतोय, सुपर कमबॅक करतोय तो रेवदंडा वॉरियर्सचा संघ. 1 2 3 4 निर्धाव चेंडू आणि 3 चेंडूंवर 3 विकेट्स. व्हॉट अन ओव्हर. जरा जोरदार टाळ्या होत्या त्या गोलंदाजीसाठी, आणि या स्पर्धेतील ही पहिली हॅट्रिक. डीजे चेंडूवर झालं असतं, निखिलला स्ट्राईक मिळाली असती तर गोष्ट काहीतरी वेगळी राहिली असती. पण सध्याचं क्रिकेट असं की प्रत्येक जण स्टार असतो, प्रत्येकाला प्रत्येक चेंडूवर प्रहार करायला आवडतो. अगदी डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न असलेला चेंडू खाली राहिला. निखिल निखिल आतून अगदी त्याच्या ज्वाला निघत असतील, हात बांधले गेलेत त्याचे. नॉन स्ट्रायकरला असल्यानंतर एक चांगला फलंदाज तो देखील गल्लत करतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. 1 2 3 4 5 निर्धाव चेंडू टाकले त्या गोलंदाजांनी. बॅटनी एकही धाव दिलेली नाही आतापर्यंत, फक्त एक वाईड आणि 1 2 3 विकेट्स घेतल्या आहेत त्या जयेशनी. नावाप्रमाणेच अगदी विनिंग गोलंदाजी करतोय जयेश. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. व्हॉट अन ओव्हर. एक षटक, एक धाव, 2 विकेट्स, इनफॅक्ट 3 विकेट्स. फॅन्टॅस्टिक. व्हॉट अन ओव्हर. आजच्या दिवसभरातील या स्पर्धेतील सर्वोत्तम षटक. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. डीजे, लेट्स हॅव सम म्युझिक मॅन. लेट्स हिअर. जावा असं वाटलं ही धावसंख्या 80च्या आसपास पोहोचेल की काय. काय अप्रतिम षटक हाताळलंय जयेश यांनी. एका षटकात फक्त एक धाव देऊन 3 विकेट्स मिळवल्या. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू, आणि समोर असणार आहे मयूर पाटील वर्सेस निखिल पाटील. या दोन पाटलांची लढाई बघूया काय होते. दोन टॉप प्लेयर्स एकमेकांसमोर. 6च्या 6 चेंडू जर यांनी खेळून काढलं तर ही धावसंख्या अगदी 60-65च्या पार पण जाईल. प्रत्येक चेंडू कसा हाताळतोय. सध्या तरी स्ट्राईकवर होतो एक बंद पिंजऱ्यात असलेल्या अगदी वाघासारखा. समोर असणारे मयूर की ज्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये 6 धावांचं षटक टाकलं होतं. मॅन ऑफ द मॅच ठरला होता मयूर, आणि पुन्हा एकदा मयूर तशी कामगिरी करतोय का ते पाहायचंय. एक असा गोलंदाज की ज्यांनी गोलंदाजीनी सामना जिंकला होता, आणि एक असा फलंदाज की ज्यांनी फलंदाजीनी सामना जिंकून दिला होता.
सुपर्ब यॉर्कर, अतिशय अप्रतिम चेंडू. खूप खराब क्षेत्ररक्षण. खरं तर गरज नव्हती त्या थ्रोची, चांगल्या थ्रोची गरज होती. स्ट्राईक चेंज करून स्ट्राईक वर येतोय तो निखिल, ते महत्वाचं आहे. येस, आणि सगळ्यात महत्वाचं बघा, ह्यालाच क्रिकेट म्हणतात. क्रिकेट म्हणजे आपल्या संघातील खेळाडूसाठी शून्यावर बाद होऊन त्याला स्ट्राईकवर येऊन सुद्धा चांगली खेळी खेळली जाते आणि स्वतःचं विकेट बलिदान करून आपल्या सगळ्यात चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक देणं, यालाच क्रिकेट म्हणतात. खेळात असेल, आयुष्यात असेल, राजकारणात असेल, बऱ्याच वेळेला या छोट्या छोट्या सॅक्रिफाईसच काम करून जातात. आणि ही एक महत्वाची मूव असू शकेल. सध्या तरी काय कमबॅक केलं या संघाने बघा. मागच्या 7 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि 4 फलंदाजांना माघारी परतवलंय. काय कमबॅक केलंय, अतिशय जबरदस्त. ॲडव्होकेट रोहित भोईर जिथे कुठे असतील अगदी खुश असतील रेवदंडा वॉरियर्स या संघासोबत. आणि ज्या वेळेला आपण आपले खूप कष्टाने कमवलेले पैसे एखाद्या संघावर लावतो, अशी कामगिरी केली तर तो पैसा वसूल. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर अंपायर वाईड घोषित करतायत. या वाईडनी संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 46 वर. 46 धावा झाल्यात. धावा अगदी थांबल्यात. धावांचा बांध फुटला होता, मात्र त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज जयेश. आणि आता मयूर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक वर असेल तो निखिल. ओ राईट इन फ्रंट ऑफ द विकेट. दॅट्स अ बिग वन. 1 2 3 4 5 विकेट शेवटच्या 8 चेंडूंमध्ये. डीजे तर ती पद्धत सोपी पडते. पण जर तुम्ही तुमच्या बोट खाली असतील तर तुम्ही अशा कॅचेस पकडू शकता. मात्र झेल सुटतोय. 1 धाव आणि छोट्या छोट्या चुकाच मोमेंटम बदलायला वेळ लागत नाही. धावसंख्या झाली ती 47. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या मधोमध लागत नाहीये. पहिली धाव पूर्ण केली आहे. खूप वेळ घेतला, खूप वेळ घेतला. या 2 धावा पूर्ण. स्ट्रायकर सेंडला टाकू की नॉन स्ट्रायकर सेंडला टाकू, चेंडू हातात देऊ की रनआउटची संधी घेऊ. 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मागच्या 10 चेंडूंमध्ये 1 2 3 4 विकेट्स गेलेत सर. 5 विकेट्स गेलेत आणि धावाच आल्या नाहीत. किंबहुना फक्त 6 धावा आल्यात. मागच्या 10 चेंडूंमध्ये 5 विकेट्स आणि 6 धावा. अप्रतिम कमबॅक. हा संघ अगदी बदललाय. एखाद्या चित्रपटात आपण बघतो ना की सुरुवातीला हिरो खूप मार खातोय आणि कमबॅक करतो अगदी शेवटच्या क्षणी. सध्या तरी रेवदंडाच्या संघाने तशी कामगिरी केली. त्यांचे जे समर्थक असेल पहिल्या 2 ओव्हर्स नंतर त्यांनी सामनाच पाहायचा बंद केला असेल, मात्र त्यांच्या संघाने कमबॅक केलंय. चेंडू बॅटची कड घेऊन जाते. 1 2 3 आणखीन 1 विकेट. रनआउटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल, 1 विकेट मिळेल आणि धावसंख्या झाली आहे ती 50.
पहिला सामना खेळला जाईल. फरिया 11 रामराज मोहल्ला, लावण्य दृष्टी शिवरे बेलपाडा, अमरदीप कोळगाव आणि RM सप्लाय झिराड, JD फाउंडेशन दर्श आणि देवांश पुरस्कृत डिगू 11 जय हनुमान फकीरपाडा आणि MD वॉरियर स्थळ आणि साईबाबा बोडणी. उद्याचे हे 8 संघ आहेत. संध्याकाळी 8 वाजता आपण या संघांना पाहणार आहोत. आणि आता मात्र या ठिकाणी 7 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि पुन्हा आपण वळूया मैदानामध्ये ज्या ठिकाणी 50 धावेची गरज आहे. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी आहे प्रितेश आणि कपिल. येस, थँक्यू सो मच सर. आज उद्या नाही, आज पूर्ण रात्रभर काम केलं. फॅन्टॅस्टिक वर्क सर. पण पहिली चूक, दॅट इज एक्सेप्टेबल. आणि थँक्यू सो मच जे DJ रात्रीच्या नंतर सकाळी 4च्या नंतर काय बॅटिंग केलीस मित्र, तू जबरदस्त मनोरंजन केलेस. सुपर टेस्ट यू हॅव गॉट. अतिशय जबरदस्त टेस्ट आहे म्युझिकमध्ये, अतिशय जबरदस्त टेस्ट आहे आयोजकांची पण प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि या सुपरस्टार ब्लॉकबस्टर टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसाची शेवटची मॅच, लास्ट बट नॉट द लीस्ट, दिस इज गोइंग टू बी वन ऑफ द बेस्ट मॅचेस ऑफ द टुर्नामेंट. कारण सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कपिल त्याच वेळेला होतो की वेन युअर जॉब इज ऑन द लाईन, की जेव्हा तुमचं सर्वायवल काउंट होतं. नाव ऑर नेव्हर अगदी जवळ आहेत. किंबहुना या दोन्हीपैकी एक संघ ही ट्रॉफी उचलण्याच्या दिशेने पण जाऊ शकेल किंवा एलिमिनेशनच्या दिशेने पण जाऊ शकेल. लेट्स सी व्हॉट्स गोइंग टू हॅपन. एका बाजूला निखिलचा दमदार संघ, दुसऱ्या बाजूला अक्षय सुपरस्टारचा संघ. हु इज गोइंग टू विन दिस वन? लेट्स हिअर इट फ्रॉम कपिल ठाकूर. थँक यू सो मच. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 4 डे किंवा नाईट म्हणूयात आपण, आणि आता डे म्हणूयात. आणि पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना आणि त्यामधील शेवटची इनिंग, दुसरी इनिंग जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहे त्या 51. 24 चेंडू 51 धावा की 4 षटक 51 धावा. गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक टाकण्यासाठी मॅन फ्रॉम वाघरण, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने निखिल पाटील उर्फ जाड्या गोलंदाजी मार्कवर आला. स्ट्राईक एंडला जयेश लट. काय ओव्हर टाकली होती, परंतु पहिला चेंडू आणि ज्या पद्धतीने धावसंख्येचा श्री गणेशात आलाय बघा काय घडले. आउटसाइड ऑफ स्टंपला मर्यादे कक्षेच्या खूप बाहेर चेंडू टाकला आणि त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय जरूर. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट आणि हे माहित आहे, त्यामुळे पंचांकडे थोडीशी दाद मागत होता, परंतु पंचांनी सांगितलंय की खूप बाहेरून चेंडू गेला. त्यामुळे पंच आमचे जे डिसिजन देतात ते योग्य देतात आणि त्यामुळे पंचांची या ठिकाणी कोणत्याही डिसिजनवर तुम्ही या ठिकाणी दाद मागितली तरी जो डिसिजन असेल तोच असणार आहे. यावेळेचा हा बॉल फटका खूप चांगला आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय. जयेश लटच्या बॅटिंगचा प्रारंभ सुरुवात आणि वेलकम केलंय निखिल पाटीलचा चौकार. 4 धावा. वाईडिश लॉंग ऑन पर्यंत या ठिकाणी हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यामुळे कदाचित स्टंप टू स्टंप गोलंदाजी होणार नाही आणि हे माहित होतं. आपटून चेंडू टाकला जाऊ शकतो हे माहित होतं आणि त्यामुळे बॅकफुटला थांबले होते आणि वेट केलं, वॉच केला चेंडूला. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेत. यावेळी पुन्हा दिशा दाखवलाय. कॅच ड्रॉप. मॅच ड्रॉप का पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. पण ज्या पद्धतीने रेवदंडा वॉरियर्स संघाच्या जयेशची जी कॅच सुटलेली आहे ना, तर रेवदंडा वॉरियर्सचे जे आमचे ऍडव्होकेट रोहितजी भोईर आहेत ना, त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता आणि डॉट बॉल आलाय. 4 धावा 5 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. बॉलला स्लाइस केलाय आणि तिथे मात्र गली क्षेत्रात इथे मात्र ओ हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज बाद झाले असते परंतु तसं काही नाहीये. थोडंसं डेंजर एंड कडे धावत होते आणि खरोखरच या ठिकाणी वाचले. नशिबाची साथ. मी अगदी नेहमी म्हणत असतो, प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती, परंतु प्रेम पूर्ण झालं रुक्मिणीचं. पण इथे गोष्ट प्रेमाची नाहीये, इथे गोष्ट नशिबाची आहे. आणि नशिबात असताना तेच होणार. जर तुम्हाला नोकरी मिळणार असेल गव्हर्नमेंट नोकरी तर नोकरी मिळणार आणि त्यापासून त्यासोबत तुम्हाला छोकरी सुद्धा मिळेल. पण गव्हर्नमेंटची नोकरी नाही मिळाली तर तुम्हाला प्रायव्हेट नोकरीमध्ये किंवा तुम्हाला तुमचा बिझनेसच करावा लागतो किंवा जॉबच्या शोधामध्ये आयुष्यभर राहावं लागतं. सो बऱ्याचशा गोष्टी असतात. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 6 धावा, त्यामध्ये एका चौकाराची आणि एका वाईड बॉलची भर आहे. ओहो हो, फ्लॅट अँड फ्युरियस स्क्वेअर ऑफ द विकेट. पिंट्याच्या बॅट मधून येतोय दणदणाटा षटकार.
ची सुपर पॉवर आहे आणि तुमच्याकडे जर ती असेल ना तर ती जादू करून टाकते. आणि पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा चेंडू होता, थोडेसे वाकले, थोडासा आधार घेतला की बॉल कुठल्या लेवल पर्यंत येतो आणि त्या चेंडूला पुल केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि ज्या पद्धतीची फिल्डिंगची सजावट केली आणि ती पाहिली होती की कशा पद्धतीचा चेंडू येऊ शकतो आणि चांगला स्विंग ऑफ बॅट पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. यावेळी बॉलला फक्त या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र कोणती धाव येणार नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये मला असं वाटतं 20 धावा आल्या होत्या, 43 धावा होत्या. त्यानंतर अगदी सन्माननीय छोटम शेठ अगदी उभं राहून ती मॅच पाहत होते की काय घडेल या मॅच मध्ये. अगदी मी सुद्धा बाजूला होतो. त्यानंतर जयेश लट आला आणि काय कमालीची गोलंदाजी केली. फक्त एक धाव त्याने खर्च केली आणि तिथेच सामन्याचं मोमेंटम चेंज झालं. आणि सरांनी मगाशी मस्तच उल्लेख केला की मोमेंटम म्हणजे काय, की तुमच्याकडे जी धावगती आहे किंवा विकेट घेण्याची क्षमता आहे किंवा तो जो एक प्लस पॉइंट आहे तो तुमच्याकडे येणं अपेक्षित होता आणि तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने त्यांच्याकडे आणला आणि तो कंटिन्यू ठेवलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, निखिलच्या ओव्हरमध्ये प्लस पॉइंट काय की कोणती विकेट नाहीये आणि 13 धावा आहेत. दोनही फलंदाज जे महत्वाचे आहेत ते मैदानामध्ये स्थितीत आहेत. आता 18 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर कम्प्लिटेड. गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त झाल्यानंतर माहितपूर सोगावचा हा प्लेयर आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करतो. आता रनअप थोडासा लांबवलाय कारण सूर्याची किरण या मैदानावर थोडीशी फैलावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि पुन्हा एकदा या मॅचकडे वळतोय. ओ हो पंच वळतायत. थँक्यू सो मच. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. आणि योग्य नियोजन, योग्य प्लॅनिंग आणि त्याच वेळेला तुमच्याकडे स्ट्रॅटेजीज, त्याच वेळेला तुमच्याकडे शैली, तुमच्याकडे प्रॅक्टिस, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे आणि ते योग्य वेळी वापरण्याचं डोकं सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. काय घडेल यावेळचा बॉल पहा. आकाशाला गवस निघालतोय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला काटतोय आणि पिंट्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. बॅट भारी आणि हा षटकार खूपच भारी. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन वन शॉट. दिस इज टेक्निकली करेक्ट आणि गॅप मध्ये खेळला असल्या कारणाने हा येतोय चौक. घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी. घुटने टेक देगा हर बॉलर क्योंकि अपने जीत की बारात होगी. पिंट्या तसंच सांगतोय. 2 चेंडूंवर जे 2 हिट लगावलेत ना, मोमेंटम पूर्णतः शिफ्ट केलाय. धावसंख्या 24. ओ हो व्हेरी गुड बॉल. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स निर्माण झालं. ज्यावेळी रिजे थांबला त्यानंतर गोलंदाजाने एक वाईड यॉर्कर किंवा तशाच पद्धतीचा चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न केला. राईट हँड राऊंड विकेटने शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल या ठिकाणी थोडासा कट करायचा होता पण पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाली त्यामुळे 25 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी इक्वेशन काय असेल तर 15 चेंडू 26 धावा. 15 बॉल्स 26 रन्स. 15 गेंदे और 26 रनों की जरूरत. आमचे धरणे गुरुजी अगदी रात्रभर दिवस उजळेपर्यंत बसले होते. आता उभे राहिलेत. मात्र आता शेवटची इनिंग आहे. सो आता थोडासा ऍक्टिव्हेट व्हायला लागेल. गाडीवर जायचं आहे. सो झोप वगैरे असं काय यायला नाही पाहिजे आणि ड्युटीवर सुद्धा जायचं आहे. शाळेमध्ये सुद्धा जायचं आहे. सो कर्तव्य दक्ष आपल्या कामावर सुद्धा लक्ष आणि या स्पर्धेवर सुद्धा लक्ष. सो धरणे गुरुजींचं सुद्धा योगदान या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण राहणार आहे. काय घडेल या मॅच मध्ये. नाट्यमय वातावरण क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतंय. माहित करू पुन्हा एकदा. यावेळचा हा बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड खेळून काढल्यास ते ड्राईव्ह केलाय. अक्षय चेंडू खाली आहे लॉंग ऑनला आणि तिथे मात्र 1 धावची पूर्तता केली जाते. अगदी आपण म्हणतो ना की ड्रीम 11 ची टीम सिलेक्ट करताना आपण एखाद्या जास्त
सिलेक्ट केलेल्या प्लेअरला आपण कॅप्टन बनवतो, पण या पेंट्याला कदाचित तुम्ही सिलेक्ट केलं नसावं, कारण मागील मॅचमध्ये तितकासा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला नाही, परंतु महत्वाच्या मॅचमध्ये बडे मॅच का बडा खिलाडी. यावेळचा लो फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय, पुन्हा एकदा सिंगल येणार, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. आणि या एकेरी धाबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा. आणि 13 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. सो स्कोर आणि जे टार्गेट आहे, जे इक्वेशन आहे ते आवाक्यामध्ये आहे. सो जास्त काही गडबड करण्याची गरज नाही. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. काय घडेल, गती परिवर्तित चेंडू, बॅटची कड लागलेली आहे आणि बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी पकडून गोलंदाजी केली, बचावात्मक गोलंदाजी केली जरूर, परंतु फलंदाजांना सुद्धा टेन्शन मध्ये टाकलं. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 24 धावा, म्हणजे धरणे सर 12च्या रिक्वायर रन रेट असणार आहे. आणि अगदी बघा ना, कनकेश्वरच्या डोंगरावरून सूर्याचं काय अगदी मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच वेळेला सर्व अलिबाग मधील जे आपले सर्व ग्रामस्थ असतील, अलिबागचे नागरिक असतील, ते सर्व अगदी घरी टीव्ही लावून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्याच वेळेला आपण जर विचार केला तर मस्त नाश्ता वगैरे करत असते. आजचं अलिबागकरांचं आवडतं खाद्य म्हणजे काय तर सुकट भाकरी, आणि ती सुकट भाकरी सुद्धा त्या अगदी खात खात अगदी आनंद घेत असतील. आणि त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये तुम्ही लाईव्ह मॅच पाहत असाल तर तुमचा आभार सुद्धा व्यक्त करतोय. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता, स्कोर झालेला आहे तो 27 आतापर्यंत. जय स्लट आणि प्रसाद म्हात्रे याची आपण खेळी पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा, टोटल 27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. कोणती विकेट नाही, जमीची बाजू असणार आहे फलंदाजी करणारा. अर्थातच रेवदंडा ओव्हर आहे, जो की ॲडव्होकेट रोहित भोईर यांचा संघ आपण पाहतोय. जयस्लट स्ट्राईक एंडला आहे. काय जयस्लटनी गोलंदाजी केली, अगदी ज्या पद्धतीने 43 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या, त्यानंतर 1 धाव खर्च केले आणि सगळ्याचं सगळं श्रेय हे आतापर्यंतचं जो मॅच त्यांनी बनवलेली आहे ते श्रेय संपूर्ण जयस्लटला जाणार आहे. गोलंदाजी मार्गवर परिवर्तन झाले, गोलंदाज आलेत. यावरचा बॉल काऊ कॉर्नर रिजन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधून काऊ कॉर्नर वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार, चौकार. स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा. यावेळचा फुल टॉस बॉल, फुल टॉस वसूल, वन बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. जयस्लटच्या पाठमधून आणखीन एक चौकार. कुशीत लेकराला आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला भंडार लोटू दे. It's a wide wall, umpire review. Yeah, okay. Umpire review. It's a umpire review. It's a clear review for wicket or a white ball. Decision pending असेल. एक महत्वाचा हे आहे, ज्या ठिकाणी आपण जर धरणे सर इक्वेशन पाहिलं तर 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे आणि या बॉलवर असणार आहे. सो या बॉलवर काय घडेल, पण या बॉलच्या आधीचा आपण विचार करूया की 10 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आता टीम मीटिंग फार इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. टीम मीटिंग मध्ये आल्यानंतर ज्या समोरील संघाचा जो मोमेंटम असतो तो कधी कधी तुमचा मोडून काढण्याचा प्रयत्न सुद्धा असतो. आणि त्याच वेळेला आपण बघतो की एखादा खेळाडू थोडासा खराब खेळ करतोय, त्याला थोडासा गायडन्स दिला जातो, त्याच्या शाबासकी दिली जाते, त्याचा कॉन्फिडन्स थोडासा उंचवला जातो आणि त्यासाठीच का टीम मीटिंग घेतली जाते. पण तो हा ब्रेक कोणत्या संघासाठी फायदेशीर साबित होऊ शकेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. काय घडलंय हे नक्की आपल्याला सुद्धा समजलंय, कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काहीतरी गोष्टी 2-3 गोष्टी घडल्या आणि त्या 2-3 गोष्टींमध्ये कुठली महत्वाची गोष्ट कोणत्या संघासाठी फायदेशीर असणार आहे हे काही मला सुद्धा माहिती नाहीये. अगदी आपण पाहतोय सूर्याचं या ठिकाणी एक सुमधुर आपण पाहतोय दृश्य पाहायला मिळतंय. अगदी ज्या पद्धतीने काळोखामध्ये अगदी अंधारामध्ये या मॅचेसला सुरुवात झाली, अंधारा नव्हे तर मी फ्लड लाईट्स मध्येच म्हणेन, अगदी विद्युत रोषणाईमध्ये या मॅचला सुरुवात झाली आणि प्रखर सूर्याच्या किरणांमध्ये या मॅचचा आजच्या दिवसाचा किंवा आजच्या रात्रीचा आणि दिवसाचा अंत होणार आहे यात मात्र शंका नाहीये. डिसिजन पेंडिंग, अगदी
नाखून चबानेवाला असंच मॅच असणार आहे, कारण निखिल पाटीलच्या तोंडामध्ये 2-3 बोटं गेलेली आहेत. सो टेन्शन त्याच्यावर सुद्धा असणार आहे. बघा अगदी काय घडेल काय बिघडेल, सो टेन्शन असणार आहे काय घडेल या मॅच मध्ये, कारण 10 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. एखादी विकेट मॅचला बनवू शकते, एखादा षटकार वन साइडेड मुकाबल्याकडे मॅच ओढते, काही होऊ शकतं. पण मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये जर आणि तरच्या गोष्टींना थारा नसतो. पुन्हा एकदा या आयोजनाकडे वळूया, ज्यावेळी अलिबाग प्रीमियर लीगची संकल्पना छोटम शेठ यांनी अस्तित्वात आणली आणि साई क्रीडा मंडळ आणि महिला मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. अगदी प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणजे अगदी ग्राउंड पासना प्रत्येक टी शर्ट पर्यंत, अगदी मैदानावर कोणती गोष्ट करायची, कोणती गोष्ट करायची नाहीये, रूल्स रेग्युलेशन बाकी सर्व गोष्टी या अगदी एकदम मस्त रित्या या ठिकाणी फॉलो केल्या जातात. अजूनही क्रुशल डिसिजन आहे, त्यामुळे आमची टेक्निकल टीम आमच्या पेंडॉल मध्ये या ठिकाणी चेक करते. बघा काय घडलंय. डिसिजन पेंडिंग. व्हॉट विल बी हॅपन, what happened, and it's a wide ball. रन आउट सुद्धा चेक करा. इट्स नॉट आउट. सर्व काही चेक केलं, पण पंच सांगतायत की वाईड बॉल आहे आणि स्टंपिंग सुद्धा नाहीये. सो आता झाल्या धावा 36. 10 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. जर ही मॅच आवडली असेल तर दोनही संघांकडून टाळ्यांची अपेक्षा मी करतोय. मग जिंकणार कोण, रेवदंडा वॉरियर्स की प्रथमेश मोहिते पुरस्कृत रिदान आणि युवराज 11 झालकंड. गुलदस्त्यात आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ओ हो, रडार मध्ये आला, पट्ट्यामध्ये आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, काय गरज नव्हती, परंतु ठीक आहे, जो होता है अच्छे के लिए होता है असंच म्हणूयात. आणि पुढे जाऊयात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती कुठेच गेलेली नाहीये. चेंडूच कमी झालेले आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वर येणं अपेक्षित असणार आहे 9 चेंडूंमध्ये. सो 9 बॉल 15 धावेची आवश्यकता, नितांत आवश्यकता आहे. चांगली गोलंदाज साहिल म्हात्रे करतोय, कौतुक करेन मी त्याचं. ओ हो, वॉट अन बॉलिंग दिस इज. इट्स अन कमबॅक. आणि मी म्हटलं होतं धरणे सर की हा जो ब्रेक आहे ना तो कोणाला तरी फायदेशीर साबित होऊ शकतो, आणि त्यासाठीच क्रिकेटमध्ये टाइम आउट वगैरे सर घेतले जातात अगदी. आणि हा ब्रेक खरोखरच गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदेशीर साबित झाला. पहिल्या इनिंग मध्ये तिसरी ओव्हर जी टर्निंग पॉइंट ठरली, आणि या मॅच मध्ये सुद्धा, या इनिंग मध्ये सुद्धा तिसरी ओव्हर ही टर्निंग पॉइंट ठरते. काय घडेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. माहीद ओ हो, रिले कॅच. फलंदाज जयेश लड इज गॉन. कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. आणि मैदानात कोण आलाय. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारणारा वर्सोली गावाचा सुपुत्र अक्षय. वॉट अन बॅटिंग. पण मॅच इंटरेस्टिंग मूड मध्ये आहे. 7 चेंडू 15 धावा. दिस बॉल विल बी क्रुशल. ओ हो, ये क्या हुआ. मोये मोमेंट. आता असंच म्हणावं लागेल, हाल क्या है दिलों का पूछो ना सनम, और हमको हम ही से चुरा लो और दिल में कहीं तुम छुपा लो. पण या 2 ओव्हर, अगदी 3 ओव्हरची समाप्ती होते. आणि इक्वेशन काय असेल धरणे सर, तर 6 चेंडू 14 धावा. 6 बॉल 14 रन्स. टोटल रन झालेले आहेत त्या 37. 6 चेंडू 14 धावा. अगदी आमचे
संतोष सर बाहेरून मॅचचा अगदी प्रिडिक्शन करतायत की 2 मोठे हिट हे मारावेच लागतील, कारण गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीने येणार. अगदी प्रिडिक्शन करणं या मॅच मध्ये कधी कधी मूर्खपणाचं सुद्धा लक्षण ठरू शकतं, कारण काय मॅच मध्ये घडेल. कारण आपण म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. कधी रंग बदलेल, पैसा, राजकारण, त्यानंतर सरडा, त्यानंतर सध्याची प्रेम प्रकरण, कधी रंग बदलतील सांगू शकत नाही. मग क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे. प्रत्येक बॉल हा इम्पॉर्टंट राहणार आहे. आता पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा प्रणय गोलंदाजी मार्कवर आला, ज्यांनी रिले कॅच पकडली होती. अगदी प्रत्येक गुन्ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवायचं. मग आता या मॅच मध्ये काय करायचं आहे तर धावा वाचवायच्या आहेत. स्ट्राईक एंडला हार्ड हिटर अक्षय आहे, ज्याने खूप चांगली बॅटिंग मागील बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. सो आता अक्षयवर पूर्णतः जबाबदारी आहे. पिंट्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. सो पिंट्या कधी स्ट्राईक एंडला येईल हे सुद्धा पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 6 बॉल 14 रन्स, व्हॉट विल बी हॅपन. वा, एक्स्ट्रा कव्हर रिझन चूज केलाय, ते खाली आहे. रिकाम्या जागा बरा, रिक्त स्थान बरी आहे. फिल इन द बँक, चौकार. इसे बचपन से जाना है पूरे दिल से, इसलिए इस गेंद को भेज दिया सीमा रेखा पार पूरी पहचान से. ओळखलं होतं, जाणलं होतं, परखलं होतं आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन खाली होता. आता प्लेयरला थोडंसं हलवलंय. आता काय घडेल, स्टंप टू स्टंप. ओ हो, बिलकुल ब्लॉक होल मध्ये टाकलाय, बिलकुल चढमेड आली ती, असंच म्हणावं लागेल. आणि लॉंग ऑफ क्षेत्रात 1 धाव आले. सो पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा आलेल्या आहेत. सो आता टार्गेट असणार आहे 4 चेंडू 9 धावा. आणि जमेची बाजू काय आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, रेवदंडा वॉरियर संघाची. पिंट्या स्ट्राईक एंडवर आलाय. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून अजूनपर्यंत झालेली आहे आणि पिंट्या खूप चांगला खेळत आहे. परंतु प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव, प्रत्येक मुवमेंट ही इम्पॉर्टंट राहणार आहे. हेलिकॉप्टर शॉट बाय पिंट्या, व्हाट अ स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. वाह. मैच झुकेगा नहीं रे साला. पिंट्या काय फलंदाजी करतोय. 48 धावा झालेल्या, जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धावा. अजूनही मॅच बाकी आहे. 1 विकेट मॅच मध्ये रंगत येऊ शकते. चौकार आला तर मॅच फिनिश. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर. टेंशन, कंफ्यूजन है. सोल्यूशन कुछ पता नहीं, और सोल्यूशन कब मिलेगा, जब तक मैच फिनिश होगा. 2 चेंडू 3 धावा. चला टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. 2 चेंडू 3. वाह, फ्लिक ऑफ द रिस्क, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिंट्याच्या बॅट मधून खतऱ्याची घंटा वाजवणारा हा षटकार विजयी षटकार. आणि आजच्या दिवसाचा होतोय अंत. फिर मिलेंगे आज की शाम. आणि आत्ताच्या वेळेला सांगतोय थँक्यू सो मच. क्या बात है, पिंट्या क्या बॅटिंग केली आहे. रेवदंडा वॉरियर्स 50 धावा पाहिजे होत्या आणि पिंट्याची जी बॅटिंग आहे ना, सकाळपासूनची एनर्जी, आणि पिंट्या काय बॅटिंग केली आहे. एका ठिकाणी प्रेशर समोर होता आणि त्यानंतर 2 ते 3 षटकार मारून सामना संपवून टाकला रेवदंडा संघ. आणि मी माझ्या मते ऍडव्होकेट भोईर दादा या ठिकाणी यायचे. आपला संघ खेळतोय आणि छोटम शेणाचे जावई आहेत. टाळ्यांचा आवाज धनंजय, एक मिनिट. पण मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण असेल ना. पहिल्या सत्रामध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये 1 धाव देऊन 3 विकेट घेतल्या, ज्याने हॅट्रिक घेतली होती. 2ऱ्या सत्रामध्ये 14 धावा बनवल्या. तो जयेश लट ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जयेश लट या ठिकाणी यायचे. मॅन ऑफ द मॅच जयेश लट या ठिकाणी यायचे. मी पिंट्याची तारीफ करतो. क्या बॅटिंग केली आहे पिंट्या, आउटस्टँडिंग खेळू. कसं वाटतं या ठिकाणी खेळताना. सकाळच्या या ठिकाणी 8:30 झालेले आहेत. खूप चांगलं वाटते आणि शेठचं तर मी धन्यवाद करेन, कारण की त्यांनी खूप चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेला आहे. क्या बात आहे जयेश लट. जेव्हा नाव येईल पर्वत 4थं, तेव्हा तुमचं नाव येईल. पहिलं हॅट्रिक केलेला खेळाडू. त्याचा आवाज जोरदार या ठिकाणी.
जश कसं वाटतंय काय बॉलिंग जबरदस्त बॉलिंग केली आहे. विकेट कशी वाटली तुम्हाला? मस्त वाटते. विकेट थोडी लांब वाटते. लांब वाटतंय. पहिली बॉलिंग करताना भीती वाटत होती. सेकंड मॅचला बॉलरांनी मार खाल्ला तर बोलो मलाच कमबॅक करायला लागल आणि बॉलिंग पडली. क्या बात आहे. खूप बरं वाटलं तुला खेळताना बॉलिंग. टाळा आवाज द्यायसाठी. दादा काय आहे आपला संघ जिंकलाय सकाळच्या सत्रामध्ये, काय सांगाल आणि कुठे देणार पार्टी यांना आज? 2 ओव्हरला खरं तर 42 धावसंख्या झाली होती. जयेश लट आणि मयूरने चांगली बॉलिंग केली आणि मॅच मध्ये आणले आणि पिंट्याने शेवट बॅटिंग चांगली केली. नक्की पिंट्याची बॅटिंग खूप चांगली झाली. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. रेवदंडा वॉरियर्स आज मात्र या ठिकाणी पोहोचतोय तो म्हणजेच क्वार्टर फायनल टीम म्हणजे नॉकआउट फायनल मध्ये. आपण सर्वांचा धन्यवाद करूया. अलिबाग प्रीमियर लीग 2025 पर्व या ठिकाणी पाहतोय चौथे आणि खरोखर खूप चांगली मॅच या ठिकाणी झाली. उद्या म्हणजे आज संध्याकाळी भेटूया ठीक 7 वाजता ज्या ठिकाणी पहिला सामना खेळला जाईल. सर्वांचं धन्यवाद. आमचे जे आयोजक आहेत, आमचे जे कॉमेंटेटर आहे, आमचे सर्व डीजे वाले भाई, कॅमेरामॅन, आमचे ग्राउंडमॅन, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण संध्याकाळी भेटूया उद्या म्हणजे आजच संध्याकाळी भेटूया 7:30 वाजता.